बाप्पा काहीतरी पाऊस सुरू आहे बाबा सकाळपासून. काही कामं सुधरत नाही पावसाचे. चला बाबा वावराने जायचं मला. हो ना तर काय, आता रक्षाबंधन झाली, 15 ऑगस्ट झाली, ह्या सगळ्याच्यामध्ये कामं सुधरणार ना. जाऊन वावराचे हाल हवाल बघावं लागेल. पावसाचं काय करायचं काय नाही करायचं. सणावाराचं तर मन घरातच लागतं मला. तसं कुठं जावं वाटत नाही. वावराने वगैरे कुठं जावं वाटतं. मस्त असं वाटतं घरातच आवरावं, मस्त तयार व्हावं. नाही तर काय, दगदग पण झाली नाही या 2-4 दिवसांमध्ये लगे. हो ना, एक तर ही पोट्टी घरात असली की हिचं काही ना काही चालूच राहतं. आज जाते बघून येते, म्हणजे कसं गणपतीची तयारी करता येते. मग बापरे, तोंडावर आलं ना आता सगळं. नवरात्री, दसरा, गणपती, मग लगेच येते दिवाळी. घराची आवडावरी करावी लागन, भाटे बुंटे काढावं लागन घासायला. ऐक बाई शांता. आता बाई उठले का तुम्ही? नुसतं उठले का म्हणजे? आंघोळ बिंघोळ झाली माझी. आण बर चहा आण पटकन. वावरून जायचं मग मला, लय काम पडले तिकडं. आणते चहा तर आणते. पण मी काय म्हणते, आज येते मग मी पण वावरानी. काय करायचं मग करून घेऊ. मग काय म्हणता? आता हे बघा ना, सणावाराचं माझं काही येणं झालं नाही म्हणा तिकडं. तर सांगा मग मला काय काम असेल तर करून घेऊ लगे सोबत मिळून. मग नाही नको, तुझं काही काम नाही वावरानी. येऊन तिथं टाइमपास नको करून, डोकं नको खाऊ माझं. तू तुझं काम करून घे. घरचं दारचं जे असेल ते करून घे. तुझं काम. मी आहे तिथं. मी बघून घेतो तिकडचं टेन्शन नको घेतो. वाटलंच काही मला तर मी बोलून तुला. कसं म्हणता हो तुम्ही? येऊन जाते ना आता, वेळ आहे तर. मग नको तेव्हा मागे लागता. चल बाई शांता वावरान चल. हां मग त्या दिवशी आता माझे कामं पडले होते, त्या दिवशी तुम्ही उतू लागला. चल बाई वावरात. हां मग मी तर तुला गोटे खेळायला बोलतो का वावरात? माझ्या मनाला येईन तेव्हा कामं पडलेले असतं बोलतो. नसते कामं तर नाही बोलवत. आज नाही कामं तर काय करू तुला घेऊन जाऊन? तिथे येऊन काहीतरी करशील. घरात स्वयंपाक कर पटकन. पोरीकडे बघ. नको तेव्हा चालायचं म्हणती. काय करते वावरात येऊन? पाण्या पावसाचं काम नाही, धाम नाही. हा कशाला चिडचिड करता हो? एवढी चिडचिड करावी लागते का सांगा बरं? म्हंटल मी आता. म्हणते तर कशी म्हणते तू? तुझ्या म्हणण्याला काही मागं पुढं असतं का नाही काही? हो ना तर काय. दे चहा मला पटकन, डोकं नको खाऊ माझं. हट्ट बाबा तुम्ही ना. खरं सकाळी ना खूप मूड खराब करतात बाबा. तुम्ही तुमच्या गणगणित असतात आणि तुम्हाला साधं जरी बोललं ना, तुम्ही चिडचिडच करायला लागतात. जा तिकडं. जा चहा मला. जास्त बडबड नको करू. चहा पटकन, उशीर होतो मला. आणते. बातम्या तरी बघतो तोपर्यंत काय चाललं काय नाही. अशा कशा कपात आणलं शांत चहा? चांगली बशी आणायची ना. कप बशी नाही का आपल्या घरी? देऊन आली का सगळी तुझ्या माहेरला? माझे मायबाप काय तुमच्या कब्बशांवर बसलेले आहे का? उलट माझ्याच मायबापांनी दहेजमध्ये तुम्हाला कब्बशा दिल्या होत्या, आणि त्या कशा तुमच्या घरच्या तुटक्या मुटक्या कब्बशा घेऊन जातील. हा ना तर काय, धुवायला पडलेल्या आहे सगळ्या म्हणून या कपात दिलं. त्या ना ठेल्यावर तशीच पिते ना चहा. ठेल्यात पितो ना. हा काय ठेला आहे का, दुकान आहे का हे? चांगले आणती कपात कप भरून. एवढंसं कप आणलं ते पिता येईन काही नाही. त्यापेक्षा ठेल्यावर जाऊन पिलं असतं तर बरं झालं असतं. पिऊन घ्या, आजचे दिवस पिऊन घ्या. मला भांडी घासायला बसायचं अजून. बसले नाही मी काही सकाळपासून. पिऊन घ्या. प्यावंच लागन मग आता काय. बरं ऐका, मग आता जाऊन येते म्हणते मग मी आज बाजारात. आणायचं काय भाजीपाला भरायचं, मला भाजीपाला आणायचं, थोडंसं ते डाळी दुई आणायच्या. मग मी त्या घेऊन येते. काय म्हणता, येऊ का जाऊन? हा ये, जाऊन ये. दुपारच्याला जाऊन येते. तुमचा स्वयंपाक करून ठेवलेला आहे आणि आपली राणी घरीच असणार आहे. मग ती आली, तुम्ही आला का? तुम्ही दोघं बाप लेक मिळून जेवून घ्या. मग मी जाईन मग निघून, तुम्ही यायच्या पहिले. हा लवकर जा, जाऊन लवकर ये. मग पावसा पाण्याचं तिकडंच नको बसू हुंदडत इकडं तिकडं बघत. नाही तर बसशील मैत्रिणीच्या घरी जाऊन 100 तास आणि मग येशील. तर जाय लवकर ये. पाण्या पावसाचं नाही लवकरच येते. सोबत घेऊन जाते कोणाला. एकटी दुकटीने जात बसा पाण्या पावसाचं. थोडा अंधार पडला का मग मला कसतेच होतं यायला. मग तेच म्हणतो मी. नाही तर ये जाशील आणि तिकडचीच होऊन बसशील संध्याकाळला.
वातावरण चांगलं खुलं दिसून लागलं आता. आभाळ बिभाळ पण नाही दिसू लागलं, ढग पण नाही दिसू लागले. जाते आता गंगालाच विचारते, चलती का माय पटकन जाऊन येऊ आपण म्हणून. कोणीच दिसून नाही लागलं, सगळं सामसूम रस्ता आहे. कामच उरकली नसती नजून. हा शांता, कुठे चालले म्हणते? अरे काकू, काही नाही, आपलं ह्याच्याकडे चालले ना, मैत्रिणीकडे चालले. हो का? राणी काय म्हणते तुझी? आता दिसत नाही खेळताना बाहेर. आता कशाचे खेळता लेकरं, आता नाही खेळत. शाळा सुरू झाल्या, अभ्यास सुरू झाले. अभ्यास सुधरत नाही दिवसभर. थोडंफार खेळती, थोडंफार टी व्ही बघती. तेच म्हणता बाई, मागच्या वेळी फार कल्ला केला होता सगळ्या लेकरांनी मिळून उन्हाळ्यामध्ये. आता दिसतच नाही बिलकुल. उन्हाळ्याचं काय, उन्हाळ्याचे दिवस वेगळे असते, वेळ असतो, सुट्ट्या असतात, पोरं खेळते दिवसभर. आता शाळा सुरू झाल्यावर काय, दुपारभर तर शाळाच राहते त्यांची. बरोबर आहे. बाकी काय म्हणते? चांगलं आहे, बरं आहे का? वावराने कसं सुरू आहे? बरं आता आई तुझी, आई कशी आहे? आईला बोलून घे म्हटलं 2-1 दिवस, चांगलं बोलणं बसणं होतं मग आमचं. आता कशाची येते काकी आई, गणपती ते आले, बघते बोलून. आली 1-2 दिवस तर ठीक आहे, नाही तर तिचं काही खरं नाही तसं. हा बाई, सणावाराचं कुठं घर सोडता येतं? नाही सोडताय. बरं चालतं. मग तुम्ही बरे आहे का काकी? बरे आहे ना शांता, बरंच म्हणावं लागतं. ते तर आहे म्हणा, काही लागलं तर सांगत जा मग. हो सांगते ना, सांगते, तुम्हाला सांगणार मी. बरं ये मग. हो काकी. आई म्हण मला, पण आपण हा झोका लावून लय चांगलं केलं बघ. मस्त झुलत बसता येते, चांगलं वाटतं. लगे थोडासा वेळ भेटला का झुलत बसायला चांगलं वाटतं. का म्हणती? मोठे आले झुल्यावर झुलणारे. तू मलाच वेळ भेटतो त्या झुल्यावर झुलायला, मला वेळ भेटतो का? दिवसभर तर कामं सुधरत नाही मला, आणि मला कुठं वेळ भेटतो झुल्यावर झुलायला? हे उगी बसले 1-2 मिनिटं तर बसते बाबा. पटपट करत जाणं मला मग कामं. तुझ्या कामाला बघ बाई स्पीडच नाही, हळू करत राहते. एकच काम खुटरू 100 जातं. नुसतं काय करू त्याचा विचार करते, नंतर कामाला लागते, म्हणते माझे कामं होत नाही. तुझ्यासाठी तर बांधला मी हा झोका खास, बसन म्हणून, माझी माला राणी म्हणून अधूनमधून. तुम्हाला तर मी रिकाम टेकडीच वाटते सगळ्या जमान्याची. मला तर काही कामधंदेच नाही, झोपाळा लावून ठेवला माझ्यासाठी. चला बरं माझ्यासोबत आता. जरा प्रेमाने बोललं का लगेच बाहेर जायचं निघतं हिचं. नुसतं फिरायला आवडतं. अहो काय म्हणते मी, चला म्हटलं आपण जाऊन येऊ म्हटलं. तर ते माझ्या भावाच्या पोरीचा बड्डे ना, चला मला तिला फ्रॉक घ्यायला जायचं. बरं चला बरं, आज तुम्ही निवांत दिसू लागले मला. अरे तुझ्या समोर तर निवांत बसणं म्हणजे गुन्हाची माया. अरे जरा दिसलं नाही तुला, माणूस बसलं नाही जरा तू लगेच तुझं निघतं इकडं चला आणि तिकडं चला. तर तुझ्या समोर निवांत बसायची भीती वाटते मला. हो ना तर काय माणसानं काही स्वतःसाठी निवांत बसू नये का? मी नाही येत, जा तिकडं, घेऊन जा कोणाला तरी सोबत. हो ना, ते फ्रॉक अँड फ्रूट मी नाही बघत बसत. ते जाऊन ये तू, घे कोणाला तरी सोबत, ये जाऊन. चला म्हणते ना, चला ना जाऊन दोघं. किती दिवस झाले गेलं नाही, जाऊ गाडीवर बसून 2 जण. नाही मी नाही येत बाई. माझ मागं ते ताण नको लो. 100 दुकानं फिरती तू आणि जाती पुन्हा त्याच पहिल्या दुकानात जिथं पहिल्यांदा पाहिला होता. नको ते, मी नाही डोकं लावत बसत तिथं. मग माझी चिडचिड होती, मग भांडणं होतं आपली. भर बाजारात भांडणं होता. मग मागच्या वेळी आठवत नाही का? कशी वाजली होती, मस्त झमकली होती आपली भर बाजारामध्ये. मला नको सांगू मला. जाय तू, पैसे घे आणि जाऊन ये. हो बरं, गिफ्ट घेऊन येते मी, फ्रॉक घेऊन येते तिला चांगलावाला लगे. पण जर का तुम्ही बड्डेच्या दिवशी नाटकं केले ना हो नेहमीसारखे, तर बघा मग मी सोडतच नाही तुम्हाला. मी बिलकुल सोडणार नाही तुम्हाला. माझ्या भावाची 3दा फोन येऊन गेले, दाजींना घेऊन ये म्हणून. आणि तुम्हाला तर सगळ्या जमान्याचा भाव लागतो. आणि मग दिल्याने तुला सांगितलं, मग दिलूला मला फोन करायला काय झालं? एक फोन आला का दिलूचा मला, का दाजी ये जा तुम्ही.
तुम्ही पण ये जा म्हणून सांगितलं काही. ते येईन ना हो. अजून कुठं आजचा बड्डे आहे का? आजचा थोडी, अजून 4 दिवस बाकी आहे. येईन एक फोन तुम्हाला पण मध्ये. हां, तुम्हाला 8 दिवस पहिले सांगून काय करतील? तुम्हाला वेळेवरच सांगतील ना. आपल्याला काही तयारी बियारी करायची नाही ना. मग हे तर उगी माझं त्या हिच्याशी बोलणं झालं निलीशी, तर म्हणून मग मला कळालं ते. तुम्हाला पण येईन फोन. माझा भाऊ चुकत नाही कधी, बरोबर मानपान ठेवतो तुमचा. तुमचीच आहे भेकड तोंडाचे, चलत नाही पटपट कुठं. माझा मान ठेवता तुम्ही? बापा, काही त्रास नाही. बाकीच्या दाजींचा त्रास पाहिला असता ना मग कळालं असतं. हो, केस उडते डोक्यावरचे मानपान करू करू. मी तर माझा तर काही त्रास नाही तुम्हाला. मोठे आले. राहू द्या, जास्तीची बडबड नक करू. चलायचं तर चला, नाही तर मग मी येते जाऊन. मग माहेरचा विषय निघाला तर कशी पळती लगे. चलायचं तर चला म्हणे. इतक्या वेळ काय म्हणत होती? तुम्हीच चला म्हणे. मी नाही येत, जा घेऊन ये तू. येईन मी बड्डेला. हो, बड्डेला चालायचं तर मुक्कामी चलावं लागेल पण ना. आता जायचं आणि 2 तासात तुम्ही लगे पुंगानी लावता तुमची. चल ना मला, आवरलं का मला, चल ना मला, आवरलं का मला. हो, तिकडं माझी वाट बघू लागली किती दिवसांपासून. राहायचं तर मुक्कामी राहायचं, नाही तर मग जायचंच नाही. बघू बघू तेव्हाच तेव्हा. जाता फ्रॉक घेऊन येते. अरे शांताबाई, ये ना शांताबाई. आले ना बा, मला तुझ्याशीच बोलायला आले जरा. बसा शांताबाई, या. हो बा, बसते ना. मला मी येतो जाऊन. तू जा, वाटत तर शांताबाई येत असेल तर शांताबाई सोबत चालली जा. फ्रॉक वगैरे घेऊन ये. जाऊ मग बड्डे जेव्हा जायचं तेव्हा जाऊन मग पैसे घे लागले तर डब्यातून काढून. मी चाललो वावरानं. हो चालतं, मग डबा आणून देईन मी वावरात जाता जाता, नाही तर पाठवून देईन लगे कोणाला, कोणाच्या हातानं. जमतं तसं. काय बा, मला चुकीच्या वेळेला आले वाटतं मी. तू आणि भाऊ गप्पा मारत होते वाटतं. काही महत्त्वाचं बोलत होते का? थांबा वाटलंच तर भाऊंना, मी येते थोड्या वेळानं. काय म्हणती? नाही नाही शांताबाई, काही नाही, गप्पा बिप्पा नव्हतं मारत, बसलो होतो. त्यानं म्हटलं आता दिलूच्या पोरीचा बड्डे ना, मग त्यानं म्हटलं का जाऊ म्हणून फ्रॉक आणायला, सोबत जाऊ म्हटलं. तर कशाचं ऐकतं बाई शांताबाई, ते लेच हेकट आहे, कुठं येत नाही काही नाही. तुझे रामभाऊ तरी येत राहतात तुझ्यासोबत कधीमध्ये, हे तर जरा येत नाही माणूस. जाय म्हणतो, कोणाला तरी सोबत घे म्हणतो आणि जाऊन ये म्हणतो. जाऊ दे ना, एकेकाला नसतंच बोर होतं एकेकाला. आता माझी इच्छा पण किरकिर घालतात ते. उगी राणी काही जिद्देलपणा केला राणीनी तर चालते, माझ्या म्हणण्यावर थोडी चालते कधी. ते आहे म्हणा, ते आहे, बरोबर आहे. बरं काय म्हणती म्हण ना. मग चल म्हणते, मग मी बाजारात चालले होते. मी तुला खरं तर तेच विचारायला आले. मला चलती का म्हणून बाजारामध्ये. मी पण विषय केला होता यांच्याकडं. हे काही येत नाही, माझे इच्छे पण येत नाही म्हणे. जाऊन चालली जाय म्हणे कोणासोबत तरी. म्हटलं येऊ, तुला काही आणायचं असेल भाजीपाला वगैरे तर जाऊन घेऊन येऊ म्हटलं. बरं चल मग येऊ जाऊन म्हणते. तर फ्रॉक घेऊन घेईन मी, आणि तू भाजीपाला काय घ्यायचं ते घेऊन घे. चल मग. कधी शिकते ताई मला आता. चल ना म्हणा, झाले 10 मिनटापासून उभी आहे मी. बोलवायला जावं तर तिच्या घरी वापस बोलवायला जाईन, नाही परवडत नाही. इथून पुन्हा उलटा जा आणि पुन्हा इथंच ह्याच रस्त्याने जायचं आहे. काय माहीत, आवरतच नाही पटपट. किती वेळ लावती व मला? आता ठरलं होतं ना आपलं किती वाजता भेटायचं ते. 1-2 मिनटं समजू शकतो, 15 मिनटं झाले लेट आहे तू. काऊन अशी करती? वाटच बघायला लावती. जेव्हा बघावं तेव्हा. ऐकून तर घे ना शांताबाई. एकामागे एक चालूच ठेवती तुझं. मी निघाले होते वेळेवर. ते रस्त्यात मला त्या भेटल्या, आपली ती ही भेटली शीला, आणि ती आपली ही भेटली बबिता. तर मग त्यांच्यासाठी थांबले बाई. आता नाही म्हणू का त्यांना यायला? तू सांग, नाही म्हणू का? मग त्यांना पुन्हा वाटन का शांताबाईचं मालाचं जास्त चालतं ना, आपण त्यांना घेत नाही आपल्यामध्ये. मग त्या म्हणे 5 मिनटं थांबा म्हणे. तर मी म्हटलं की मी इथं नाही थांबत म्हटलं, पुढे सडकीवर जाऊन थांबते म्हटलं शांताबाईपाशी. शांताबाई माझी वाट बघत म्हणून असं म्हटली. मग मी तिला, ये लागल्या का मग त्या? हो येता म्हणे, त्या पण येता म्हणे. आलो आम्ही पण आलो आम्ही. चला निघता का मग? चला.
अन का ग शहाणी आहो, पिशव्या कुठे, थैला कुठे तुमचा? थैलेचं काय शांताबाई, तुमच्या दोघींच्या एवढे मोठे थैले, तुम्ही काय पूर्ण संसाराचं सामान थोडी घेऊन येऊ लागले याच्यामध्ये. बस आमचं पण सामान, मला जास्त काही नाही घ्यायचं, घेतलं तर एखाद्या 2 भाज्या घेऊन, जास्त काही नाही घ्यायचं, टाकून तुझ्या थैल्यामध्ये. मस्त आहे बाई तुझं. मागे पण आपण बाजारात गेलो होतो तेव्हा काय म्हणत होती शीला? शीला म्हणती की माझ्याकडे थैला नाही म्हणती, मी 2 थैले घेईन म्हणती. आणि आतापर्यंत शिलाने काही एक थैला घेतला नाही बाई. ह्याच्या याच्यात टाकते अर्ध, त्याच्या याच्यात टाकते अर्ध, ह्याच्या याच्यात टाकते अर्ध, घेऊन घे शिला त्यापेक्षा एक थैला. लागत नाही का तुला? एकटे गेल्यावर कशी करते बाई, कशी आणती सामान? घ्यायचं ना मला. आज मला आठवण कर बाई, आज मला तूच आठवण कर, मी तुला देते ती जिम्मेदारी. बघ आता तू विसरू नको बरं. हो, तू विसरली तर बस मग तुझाच थैला घरी घेऊन जाईन मी. चल आता गप्पा कमी करा इथंच. हां चला पटकन. पहिले सांगते बाई, जे कुणी माझ्या थैल्यामध्ये सामान टाकन ना त्यांनी अर्धा वेळ पकडायचा थैला. हो, नाही तर टाकून देतो थैल्यामध्ये माझ्या आणि पुन्हा म्हणतीन मला तुझे थैला आहे तू पकड, मला तुझा थैला आहे, असं नाही चालणार बाई. शीला आणि बबिता पहिलेच सांगते मी. हां दे आत्ताच पकडू का? दे आत्ताच पकडते. वा रे वा, आली मोठी शहाणी आत्ता पकडणारी. हलका आहे तर तू पकडशील का? हो, सामान टाकल्यावर पकडायचं म्हटलं. हो चला चला बरं पटकन, टाइमपास नका करू इथे. हां सांगा बरं, कुठल्या साईडला जायचं पहिले आपण? काय घ्यायचं पहिले? मला तर वाटतं फ्रॉकच घेऊन घेऊ पहिले. मला तो फ्रॉक घ्यायचा तोच घेऊन घेऊ पहिले. चालतं, काही हरकत नाही. फ्रॉक घेऊन घेऊ पहिले. चला मग तिकडे ते फ्रॉकचं दुकान. हो हो, ते भाज्या घेऊन जडबीड घेऊन नको. चला बाई इकडं तिकडं. फ्रॉकच घेऊन घे. बरोबर आहे, फ्रॉकच घेऊन घे पहिले. चला मग, फ्रॉक पहिले. चला जपून जपून चला बाई. बघा बरं का, लेच किचड झालेलं आहे, पाण्याचं चकचक चकचक झालेलं आहे आणि ते बघा डबक्याने ते कसे साचलेले. जपून चला म्हणते मी. ए गंगा, ते डोक्यावरचा पदर सांभाळण्याच्या नादामध्ये पडशील बरं तोंडावर. बघून चल जरा. नाही ना शांताबाई, काय डोक्यावरचा पदर म्हणजे काय? मला काय हातात पकडून थोडी चालावं लागतं तो? काही म्हणते बाई तू, तो काही निसतच नाही सारखा सारखा. शांताबाई चिटकला तो माझ्या डोक्याला, आता उतरतच नाही तो माझ्या डोक्यावरनं. मी नाही पडत, बाकीच्यांनाच म्हणा. ही बघी, ही आपली शीला बघ, त्या एवढेशे पाय नाही तिचे आणि एवढं मोठं बूट घालून येते जिथं. बघ शीला चप्पल घे ना ग तू. तर बूट काय घालून फिरते जिथं एवढा भदाडका बूट तो. जपून चल बाई, सटकशीन आणि पडशीन, आणशीन आपण आमच्या डोक्यावर. ते फ्रॉक ते घेऊन राहीन आणि तुलाच घेऊन पळावं लागणार मला दवाखान्यात. हा भदाडत राह माझं बूट. मला सवय झाली बाई आता तशीच. मला ते काय माहिती, पण लहानपणापासून ना असा मोठाच बूट घालायची सवय झाली आता मला सवय झाली बाई. तर मी नाही पडत, तुम्हीच चला बघू. हो ना. आणि माझा ड्रेस पण कसा खुला आहे, माझं काही साडी बिडीत पाय अटकत नाही, काही नाही. मी नाही पडत. वाटलं असतं त्या पिशव्यात द्या माझ्याकडे पकडायला एखादी. तुम्हीच चला व्यवस्थित. गप्पा कमी मारा आणि चला मुकाट्यानं. बाई बाई, शांताबाई उठ. शांताबाई उचला ना. बघता काय? आई ग, कंबर तुटली माझी. बाप्पा, कंबर तुटली रे माझी. फार जोरात पडले मी. चला बरं हिला दवाखान्यात घेऊन. बाई आता उचलती पण की नाही आपल्या तिघांची निशांताबाई. अशी कशी पडली बाई तू? आम्हाला शिकवत होती ना हळू चला आणि तुला बघून नाही चालतायत का शांताबाई? बोदगल्यासारखी पडत राहते ना नेहमी. ते नंतर ऐकव, पहिले उचल तिला. चल टाक रिक्षामध्ये, चल पटकन. डोळा बघ कसा निया झाला, दगड लागला वाटतं तिच्या डोळ्याला. थांबा, मी रिक्षा बोलवून आणते पटकन. थांबा 2 मिनिटं. थांबा शांताबाई, थांबा. धीर धर जरा, मी आणते रिक्षा बोलून. दवाखान्यात नको बाई, मला घरी घेऊन चला. नंतर जाईन मी दवाखान्यात. मला पहिले घरी घेऊन चला. माझं कंबर तुटलं बाई, कंबर